आपल्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष मराठी मालिका आणि चित्रपट गाजवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे उदय सबनीस. अभिनयासोबत दिग्गज डबिंग आर्टिस्ट अशीही त्यांची ख्याती आहे. गेल्या 30 वर्षात त्यांनी अनेक मराठी, हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांसाठी आपला आवाज दिला आहे. कार्टून नेटवर्क, डिस्कव्हरी, डिझनी अशा अनेक चॅनल्ससाठी त्यांनी डबिंग केलं आहे. आभाळ माया, अवघाची संसार, माझे पती सौभाग्यवती, नवे लक्ष अशा कितीतरी लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आता त्यांची मुलगी देखील मनोरंजन क्षेत्रात आली आहे. त्यांच्या मुलीने पदार्पणातच फिल्मफेअरसारखा मोठा अवॉर्ड मिळवला आहे. त्यांची मुलगी लेखन, दिग्दर्शन, निर्माती अशा सर्व क्षेत्रात लीलया वावरत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांची मुलगी आणि ती नक्की काय करते. उदय सबनीस यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकीने कला विश्वात पदार्पण केलं आहे. त्यांच्या लेकीचं नाव समिहा सबनीस असून ती एकाच वेळी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती या तिहेरी भूमिका पार पाडत आहे. समिहाला लहानपणापासूनच डान्सची आणि लेखनाची विशेष आवड होती. यातूनच तिने साल्सा नृत्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे सेंट झेवियर कॉलेजमध्ये असताना तिने कॉलेजसाठी नाटक लिहिले आणि ते दिग्दर्शितही केले. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने आपल्या वडिलांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केलं. यातूनच तिने अभिनय, दिग्दर्शन, लेखन या क्षेत्राशी निगडीत विविध कार्यशाळांमधून रिसर्च शिक्षण घेतले. पुढे तिने हॅपी हनीमून ही शॉर्ट फिल्म बनवली. या पहिल्या शॉर्ट फिल्मसाठी तिने लेखक, अभिनेत्री, दिग्दर्शक अशी तिहेरी भूमिका पार पाडली. ही शॉर्ट फिल्म जगभरात विविध फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली. कॅनर्स फिल्म फेस्टिवलमध्ये या शॉर्ट फिल्मला सर्वोत्तम शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला. या यशानंतर तिला नेटफ्लिक्ससाठी काम करायची संधी मिळाली. नेटफ्लिक्ससाठी तिने सोलकडी नावाची शॉर्ट फिल्म बनवली. सोलकडी या लघुपटासाठी तिला बेस्ट डायरेक्टरसाठीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. यानंतर टेल ऑफ टू सिटीज आणि विशुकानी या शॉर्ट फिल्मसुद्धा तिने बनवल्या आहेत. या शॉर्ट फिल्मसुद्धा जगभरात अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या गेल्या. या सर्व शॉर्ट फिल्म तिने स्वतः लिहिल्या, डायरेक्ट केल्या आणि त्यात अभिनयसुद्धा केला. हे तिचे काम पाहून तिला जाहिराती क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. कार आय केअर नावाच्या कंपनीसाठी तिने पहिली ॲड बनवली. यानंतर तिने काही वर्षातच अनेक ब्रँडसाठी जाहिराती बनवल्या. ओप्पो या कंपनीसाठी तिने बनवलेल्या जाहिरातीत रणबीर कपूर आणि गोकर्णा सेन झळकले होते. सध्या ती एका मराठी सिनेमासाठी पटकथा लिहित आहे. याशिवाय मॅजिक नावाच्या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील ती काम करत आहे. या जितेंद्र जोशी आणि जुई भागवत लीड रोलमध्ये पाहायला मिळतील. अशा प्रकारे दिग्गज अभिनेते उदय सबनीस यांची मुलगी समिहा आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहे. अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.